सियावर रामचंद्र की जय. सीता धरणीत गेल्यानंतर अत्यंत संतप्त झालेल्या रामचंद्रांना ब्रह्मदेवानी समजावून सांगितलं की प्रभू, ही सगळी आपलीच तर माया आहे आणि जे काही होतं आहे ते आपल्या इच्छेनुरूप होतं आहे. आपण विष्णूचे अंश आहात हे विसरताय. आपण जर असं कराल आणि धरणीला त्रास द्याल तर काय होईल. ब्रह्मदेवानी समजावून सांगितल्यानंतर श्री रामचंद्रांच्या मनामध्ये जे दुःख आलं होतं, संताप आला होता, दुःख नाही संताप आला होता, तो संताप गेला, दुःख मात्र कायम आहे. याच दुःखात रामचंद्रांनी त्या संध्याकाळी आपल्या पुत्रांना सोबत घेतलंय, कुशलवाना, आणि यज्ञशाळेतल्या आपल्या निवासस्थानी गेलेत. ती यज्ञशाळा आहे, त्या निवासस्थानी ते गेलेत आणि त्या निवासस्थानी रात्रभर आपल्या पुत्रांसोबत घालवून सकाळच्या वेळी पुन्हा एकदा यज्ञ पूर्ण करण्यासाठीची व्यवस्था लावून आपल्या पुत्रांना बोलावून घेतलं. कुशानी लवाला रामचंद्र म्हणाले की आता मी या यज्ञशाळेत उपस्थित असलेल्या सगळ्याच ऋषीमुनींना बोलावून घेतोय आणि जे शेष रामायण आपण गायला पाहिजे ते गाऊन टाका. जे गायन राहिलंय ते करून घ्या. तुम्ही दोघांनीही ते पूर्ण रामायण ऐकायचं आहे, गायचं आहे. सगळं जग ते ऐकेल. रामचंद्रांच्या सूचनेनुसार कुशलवानी हे सगळं रामायण पुन्हा एकदा उपस्थित ऋषीमुनींच्या उपस्थितीमध्ये गायलं. सगळ्यांना खूप भरून आलं ते सगळं ऐकताना. रामचंद्रांच्या मनामध्ये मात्र वेदना कायम होती. आपण आपल्या पत्नीला गमावलं आहे. हीच वेदना घेऊन रामचंद्रांनी तो यज्ञ पार पाडला आणि मग परत आपल्या अयोध्येतल्या राजमहालामध्ये राहायला निघून गेले. रामचंद्रांनी पुढे अनेक वर्ष राज्य केलं आहे, अनेक वर्ष, आणि या राज्याच्या मध्ये अनेक यज्ञसुद्धा केली. या यज्ञात जेव्हा जेव्हा रामचंद्रांना सीतेची आवश्यकता भासेल, धर्मपत्नीची आवश्यकता भासेल, तेव्हा तेव्हा एक सुवर्णपुतळा तयार करून आपल्या वामांगी ठेवून त्यांनी ते यज्ञ पार पाडलेले आहेत. काळ पुढे 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 सरकत राहतोय आणि या कालोघात कालधर्म म्हणून रामचंद्रांच्या मातोश्री माता कौसल्या, पाठोपाठ माता सुमित्रा आणि त्यानंतर कैकेयी यांचंही निधन होत आहे. अर्थात हा काळाचा महिमा आहे. वर्धत्व आलाय, त्या गेल्यात. यांच्यानंतर सुद्धा रामचंद्र आणि त्यांचे बंधू वेगवेगळ्या ठिकाणी आपलं राज्यकारभार करतायत. शत्रुघ्न तिकडे आहेत, मथुरा देशामध्ये. इकडे अचानक एक गोष्ट अशी घडते की अयोध्येच्या द्वारावर महर्षी गार्गेय येतात आणि ते गार्गेय कैकेयी देशामधून आलेले असतात. कैकेयी देश म्हणजे पंजाबच्या बाजूचं बरं का. त्या कैकेयी देशामधून आलेले असतात आणि ते महर्षी गार्गेय रामचंद्रांना भेटायचं म्हणतात. ते म्हणतात की मला कैकेयी देशचे राजा युधाजित म्हणजे भरताचे मामा यांनी पाठवलेलं आहे. गार्गेयांचं स्वागत होतं आणि गार्गेय रामचंद्रांना एक विनंती करतात की रामचंद्रा, सिंधू नदीच्या तीरावर एक गंधर्व देश आहे, मोठा सुंदर देश आहे आणि या सुंदर देशावर गंधर्वांचं राज्य आहे, पण तिथे व्यवस्था नावाचा कसलाच प्रकार नाही आहे. महाराज युधाजितांना असं वाटतंय की आपण तो प्रांत आपल्या अखत्यारीत घ्यावा, आपल्याकडं घ्यावा. रामचंद्र म्हणाले, वा छान, मलाही कुशलवांना या सगळ्या गोष्टी शिकवायच्या आहेत, दाखवायच्या आहेत. कुशलवांच्या सोबत भरताला देऊन, युधाजिताची मदत घेऊन एक मोठं सैन्य सोबत देऊन गंधर्व देशावर आक्रमण केलं जातं आणि त्या गंधर्व देशाला आपल्या अंकित केलं जातं. गंधर्व देशातील प्रजेला सुद्धा बरं वाटतं की आपल्यावर रामराज्य येत आहे. रामराज्य कुणाला नको आहे. या गंधर्व देशाचे 2 भाग केले जातात आणि या 2 भागावर 2 स्वतंत्र, एक तक्षशिला नावाचं राज्य आहे, आणखी एक राज्य तयार केलं जातं आणि त्या राज्यावर त्यांची राजा नेमून टाकून, तक्ष नावाच्या एका राजाला नेमून टाकून भरत परत एकदा रामचंद्राकडे येतात. आपण केलेलं सगळं काम, या सगळ्या गोष्टी रामचंद्राला सांगतात आणि त्यांना या गोष्टीचा खूप आनंद वाटतो. आता पुढे एक गोष्ट अशी घडते की रामचंद्र लक्ष्मणाला बोलवतात आणि त्याला म्हणतात, लक्ष्मणा, मला असं वाटतंय की तुझ्या 2 पुत्रांसाठी, एकाचं नाव चंद्रकेतू आहे, एकाचं नाव अंगद आहे, या 2 पुत्रासाठी सुद्धा काही राज्य असली पाहिजेत. मग या सगळ्या 2 पुत्रांसाठी राज्य स्थापन करायचं म्हणून लक्ष्मणाला चंद्रकांत नगरी स्थापन करून दिली जाते आणि एक कारुपथ नावाच्या देशामध्ये तू जावं आणि त्या कारुपथात तुझ्या 2 पुत्रांसाठी राज्य करावे असं सांगितलं जातं. त्या 2 कारुपथ नावाच्या देशामध्ये 2 स्वतंत्र नगरी उभा करून
लक्ष्मणाच्या पुत्राची सुद्धा राज्य करण्याची व्यवस्था करून दिली जाते. आता शत्रुघ्न तिकडं मथुरेमध्ये आहे, इकडे लक्ष्मणासाठी व्यवस्था करून दिलेली आहे, भरताने 2 राज्य स्थापन करून ठेवलेली आहेत. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये पुढे काळ सरकत राहतोय, प्रत्येकासाठीची एक व्यवस्था होऊन जाते. रामचंद्र बघा, कुशलवासाठी सुद्धा एक वेगळी व्यवस्था करतायत, यांच्यासाठी सुद्धा वेगळी. कुशलवांच्यासाठी अयोध्या हे राज्य दिलेलं नाही. रामचंद्रांच्या नंतर अयोध्या शून्यवत होऊन जाते आणि कुशलवांच्यासाठी सुद्धा कुशासाठी वेगळं राज्य आणि लवासाठी वेगळं राज्य अशी व्यवस्था केली जाते. ती कथा पुढे मी सांगणार आहे. लक्ष्मणाच्या पुत्रासाठी, भरतासाठी, शत्रुघ्नाच्यासाठी, या प्रत्येकाच्यासाठी वेगवेगळं राज्य संपूर्ण भारतवर्षामध्ये रामचंद्र स्थापन करून देतात. आपल्या सगळ्याला प्रश्न पडला असेल ना, का असं झालं असेल? बघा, एक गोष्ट यातून काय शिकता येते, काय लक्षात येते ते लक्षात घ्या. रामचंद्र अयोध्येचे राजा होते, कौशल देशचे राजा होते. रामचंद्रांच्या नंतर ज्येष्ठ पुत्र म्हणून कुश राजा झाला असता, पण भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न यांच्या पुत्रांचं काय, ते तिथे राहिले असते का? तसं न करता नवनव्या नगरी स्थापन करून, नवनवी राज्य स्थापन करून, राज्य विस्तार करत, आपल्या कौशल देशचा विस्तार करत रामचंद्रांनी आपल्या सगळ्या बंधूंच्या पुत्रांना सुद्धा वेगवेगळी राज्य दिलेली आहेत. प्रत्येकाचा राज्याभिषेक करून घेतलाय, प्रत्येकाला वेगवेगळी राज्य दिलेली आहेत. म्हणजे आपल्या नंतर जेव्हा या भारतवर्षावर राज्य करायची वेळ येईल तेव्हा प्रत्येक ठिकाणी रामराज्याचाच पाईक राज्य करेल. या सगळ्याच्या मध्ये एक गोष्ट जाणवते का तुम्हाला? सगळ्यामध्ये ना लक्ष्मण न भरत कोणीही राजा बनत नाही आहे. फक्त एकटा शत्रुघ्न राजा बनतोय, सगळ्यात छोटा, तो मथुरा देशचा. तेवढा एकच राजा बनतोय. बाकी कोणालाही स्वतंत्र राज्य दिलेलं नाही आहे. उलट त्यांच्या पुत्रांना राज्य करून दिलेली आहेत. थेट भरताला राज्य दिले आहे, लक्ष्मणाला राज्य दिले असं नाही. म्हणजे ते कारुपथ नावाच्या राज्यावर लक्ष्मणाच्या मुलांची व्यवस्था केलेली आहे, भरताच्या मुलांची व्यवस्था केलेली आहे. आणि ती सगळी आपापल्या ह्याच्यानुसार सोयीनं आहे. म्हणजे काही देशच्या जवळ, विंध्य पर्वताच्या जवळ पायथ्याशी ती भरताच्यासाठीची व्यवस्था आहे. या सगळ्यांची व्यवस्था करून देऊन चालली आहे. आणि रामचंद्रांना कदाचित जाणीव झाली असावी की आता हे जग सोडून, ही पृथ्वी सोडून आपल्याला पुढे जायचं आहे. कदाचित जाणीव झाली असावी. कारण ब्रह्मदेवानी ज्या कारणाकरता रामचंद्रांना थांबवलं होतं, जो राग आला होता त्यांना की देवा, आधी माता सीता पुढे जात आहेत, मग तुम्हाला पुढे जायचं आहे, नंतर जायचंच आहे, तुम्ही का चिडताय एवढं? तर या सगळ्या व्यवस्था करून दिल्या जातात. आणि गंमत अशी आहे की रामचंद्रांच्या सोबत रामचंद्रांचे जे अंशरूपाने भगवान विष्णूचे आलेले आहेत, भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न, यांनाही परत जावं लागणार आहे. प्रत्येकाची ती व्यवस्था करणं आवश्यक आहे. म्हणून ती सगळी व्यवस्था करून दिलेली आहे. अनेक वर्षे ही व्यवस्था छान चालू आहे. म्हणजे भरत, लक्ष्मण कधी आपल्या मुलाकडे, कधी आपल्या पुतण्याकडे जातात, त्यांच्यासाठी राज्य कसं चालू आहे ते बघतात, त्यांना राज्यकारभारात मार्गदर्शन करतात, परत तिथं राहून अयोध्येमध्ये येतात, अयोध्येत काही वर्ष राहतात. प्रत्येक ठिकाणी, म्हणजे कुठे कधी विंध्य पर्वताच्या खालच्या देशामध्ये, तर कधी मधुरा देशामध्ये, तर कधी कुठे, अशा सगळ्यांची व्यवस्था होते आहे. आणि सगळे आपापलं राज्यकारभार सुरळीत पार पाडत आहेत. आणि एक दिवस अचानक अयोध्येच्या महालामध्ये, राजदरबाराच्या द्वारावर एक तेजपुंज साधू येऊन उभा राहतो आणि थेट लक्ष्मणालाच तो भेटतो. आणि लक्ष्मणाला काय सांगतो ते बघूया पुढच्या भागात. सियावर रामचंद्र की जय.